देशात म्हैसूरनंतर कोल्हापूरचा शाही दसरा प्रसिद्ध आहे। यावर्षी राज्य सरकारनं दसरा उत्सवाला राज्याच्या प्रमुख उत्सवाचा दर्जा दिल्यानं त्याचं महत्त्व अधोरेखित झालं। आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला न्यू पॅलेसमधून शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या दुचाकींच्या ताफ्यासह मेबॅक मोटारीतून खासदार शाहू महाराज छत्रपती, युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती, युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती, यशराज राजे या छत्रपती घराण्यातील सदस्यांचं दसरा चौकात आगमन झालं। उपस्थित मान्यवरांसह करवीर वासियांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं। चोपदारांनी ललकारी देत त्यांना सलामी दिली। यानंतर पोलीस बँडनं करवीर संस्थांचं गीत सादर केलं। सरदार मानकऱ्यांचे मुजरे घेत खासदार शाहू महाराजांसह राजघराण्यातील सदस्य स्थानापन्न झाले। यावेळी पांढऱ्या रंगाच्या शामियान्यात सरदार मनसबदारांसह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। दसरा महोत्सव समितीच्या वतीनं राजघराण्यातील सदस्यांचं स्वागत झाल्यानंतर राजपुरोहित बाळासाहेब दादरणे यांच्या पौराहित्याखाली शम्मीपूजनाचा विधी झाला। त्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडल्यानंतर सोनं लुटण्यासाठी करवीरवासियांची अक्षरशः झुंबड उडाली होती। लुटलेलं सोनं घेऊन राजघराण्यातील सदस्यांना देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। शाही सीमोल्लंघन सोहळ्यामध्ये सोनं घ्या सोन्यासारखं रहा अशा एकमेकांना शुभेच्छा देत नागरिकांनी हा उत्सव साजरा केला। हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाल्यानंतर मेबॅक मोटारीनं राजघराण्यातील सदस्य दसरा चौकातून बाहेर पडत असताना त्यांनी लोकांकडून सोनं स्वीकारलं। या सोहळ्याच्या निमित्तानं भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर देवीच्या पालख्यांसोबत राजेशाही मिरवणुकीनं कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडलं। मिरवणूक मार्गावर दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी करण्यात आली। सीमोल्लंघनावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, समूह संपादक आणि चेअरमन डॉक्टर योगेश जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, कुलगुरू डॉक्टर डी शिर्के, डी पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांच्यासह सरदार, इनामदार घराण्यातील प्रमुख मानकऱ्यांसह सरकारी अधिकारी आणि करवीरकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते।